तर आता आपण बघितलेलं आहे जरांगेंची नेमकी मागणी काय, मात्र आता चिंता वाढवणारी बातमी पुढे समोर येते, कारण ही बातमी झिका व्हायरस संदर्भातली आहे। जीवघेणा झिका व्हायरसने पुण्यात एंट्री केलेली आहे। पुणे शहरातील एरंडमणा परिसरात झिका व्हायरसचे 2 रुग्ण आढळल्याने चिंता वाढलेली आहे। एक डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिकाचा संसर्ग झालाय। दोघांमध्ये ताप आणि अंगावर लाल चट्टे उठल्याची सौम्य लक्षणे दिसतायत। सध्या तरी त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींमध्ये अद्याप संसर्गाची लक्षणे दिसलेली नाहीत। मात्र पुण्यात यंदा प्रथमच झिकाच्या रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे महापालिकेने उपाययोजना सुरू केल्यात। दरम्यान दोन्ही रुग्णांची प्रकृती सध्या बरी आहे, स्थिर आहे, ही माहिती डॉक्टरांनी दिली आहे। मात्र ऐन वारीच्या तोंडावर झिकाने एंट्री घेतली आहे, त्यामुळे टेन्शन मात्र वाढलंय। झिका व्हायरसचे 2 रुग्ण आपल्याला सापडलेत। एक एरंडवणे येथे एक डॉक्टर वैद्यकीय व्यावसायिकच आहेत ज्यांना झिकाची लागण झाली आहे व्हायरसची, आणि दुसरे ते हडपसर एरियात आहेत। एडिस हा जो मस्किटो आहे आपला डास, ज्याने डेंग्यू चिकनगुनिया ह्या आजारांचा प्रसार होतो, त्याच डासामार्फत याही आजाराचा प्रसार होऊ शकतो। यानंतर आपण एक नजर टाकूयात हा व्हायरस नेमका पसरतो कसा आणि नेमकी काय काळजी घ्यायला हवी। झिका हा डासांपासून पसरणारा विषाणू आहे। सामान्यतः एडिस डास चावल्याने झिकाचा संसर्ग होतो। हे डास दिवसा आणि रात्री चावतात। विषाणू गर्भवती महिलेकडून तिच्या गर्भात सुद्धा जाऊ शकतो। गर्भधारणेदरम्यान संसर्गामुळे काही जन्मजात दोष होऊ शकतात। झिकासाठी कोणतीही लस किंवा कोणतं औषध उपलब्ध नाहीये। झिकाची लक्षणं आपण बघतोय, ताप, पुरळ येणं, रॅशेस उठणं, डोकेदुखी, सांधेदुखी, लाल डोळे, स्नायू दुखणं ही झिका व्हायरसची लक्षणं आहेत। भरपूर आराम करा, हीच काळजी तुम्ही घेऊ शकतात। डिहायड्रेशन टाळायला हवं, भरपूर पाणी प्यायला हवं। ताप आणि वेदना कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घ्यायला हवी, ही काळजी घ्यायलाच पाहिजे।